संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे सध्या जेलमध्ये आहेत आणि पाहिलं ते आता याच महादेव मुंडे प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह त्यांच्या दोन्ही मुलांचे नाव आता यामध्ये घेतले जातात. खरं तर बाळा बांगर यांनी प्रेस माध्यमाच्या माध्यमातून सुशील कराड असेल, श्री कराड असेल यांचं नाव घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्या कुटुंबात देखील त्यांच्यावर नाव घेण्यात आलं होतं. माझं आज हे संपूर्ण आरोप आहे जे सुशील कराड हे जे वाल्मिक कराड यांचा मुलगा आहे फेटाळा येतं. माझ्यासोबत ज्ञानेश्वर मुंडे येतं. ताई काय सांगाल, आपण ज्या वाल्मिक कराडांचं नाव घेतलं होतं की श्री कराड जे सुशील कराड आहेत त्यांचे संपूर्ण आरोप आज फेटाळले येतं. ते जे म्हणतायत की मी महादेव मुंडेला माझे वडील किंवा माझा भाऊ किंवा मी ओळखत नव्हतो महादेव मुंडेला. मग तुम्ही जर महादेव मुंडेला ओळखत नव्हता तर मग तुम्ही पोलिसांना का कॉल केले? मी पहिल्यापासून सानप सरांचे CDR मागत आहे ना, सानप सरांचे मागत आहे, भास्कर केंद्रेची मागत आहे, ह्या सगळ्यांचे CDR मागत आहे. पुन्हा SP ठाकूर सरांचे पण CDR काढा म्हणलं. आणि त्यावेळेस कविता नारकर म्हणजे ॲडिशनल SP होत्या अंबाजोगाईला, तर त्यांचे पण आता CDR काढण्यात यावे, कारण हे आरोप त्यांनी फेटाळले आहेत. ज्यावेळेस मी ह्या खोलावर गेले त्यावेळेस मला या केसचा पूर्ण तपास म्हणजे कळायला लागलं की हे कुणं केलं आणि कशाहून झाले. मग त्यांनी जर ओळखत नव्हते तर मग ह्यांनी का कॉल केले, तपास थांबिला? डायरेक्ट मला गोविंद माटे DIG चोरमुले सरांदेखत आणि नाचन PI सरांदेखत म्हणतात की बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबवला. मग हे तर ओळख नव्हते तर ह्यांनी तपास का थांबविला? या प्रकरणामध्ये स्वतः सुशील कराड म्हणते की या प्रकरणामध्ये CBI चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करतो. आणि दुसरीकडे पाहिलं तर त्याने कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी सांगितले किंवा की मी स्वतः मुख्यमंत्र्यांनी मला वेळ द्यावा आणि या संदर्भात मला सुद्धा माझी बाजू मांडायची. आपण सुद्धा मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली होती. हां, मी भेट घेतली होती कारण मला माझी 21 महिन्याची व्यथा सगळी मुख्यमंत्री साहेबांना सांगायची होती. मग त्यांच्या पद्धतीनं ते काय करायचं ते करू जातं. ते जे म्हणतायत की म्हणजे आम्ही मुख्यमंत्री साहेबांची घेऊत भेट आणि CIB लावूत, तिथं सुप्रियाताईनं अगोदरच मागणी देशासमोर केली आहे की संतोष भैया देशमुख आणि महादेव मुंडे प्रकरणात CIB तपासणी झाली पाहिजे. थेट त्यांनी अमित शहा यांच्या पुढं प्रश्न मांडला आहे. मग तर त्यांनी ते जर केलं तर चांगलंच होईल ना. आम्हाला बी असे खरेच आरोपी आम्हाला बी अटक करायचे, तर आम्हाला दुसऱ्याचं घर जाळायचं नाही. आमचा पहिल्यापासून तीच भूमिका आहे की आम्हाला जे खरोखर आरोपी आहेत त्यांनाच अटक करायची आहे, तेच फासावर बघायचे आहेत. ज्ञानेश्वर मुंडेने एक ऑफर दिली होती, ती ऑफर कुणाला दिली ती आपण त्याचं म्हणणं आहे त्याचं नाव उघड करावं. त्यांचं नाव म्हणजे मी जेव्हा दवाखान्यात होते विषप्राशन केलं त्यावेळेस मी माझा भाऊ दवाखान्यात होता त्यावेळेस माझ्या वडिलांपाशी म्हणजे चौकामध्ये माझ्या वडिलांचं ऑफिस आहे त्या ह्याच्यावर ते व्यक्ती आला आणि डायरेक्ट म्हणला की ताईच्या नावे फ्लॉट करू आणि तुम्ही मीडिया ट्रायल बंद करा. मग माझ्या वडिलांना मी किती विचारलं नाव, मग तर मी पंकज कुमावत साहेबांना हे नाव सांगणार आहे. आणि त्यांच्यात एकच स्वतः म्हणजे सुशील भैयाला आणि मी आणि ते जे मध्यस्थी आहे आणि माझे वडील आम्ही सोबत चौकून बसून मी तपास करायला लावणार आहे की खरंच ऑफर दिली ती का, मग ह्या मध्यस्थीचा काही प्लॅन होता. कोण आहे नेमकं ते ऑफर देणार कोण आहे? नाही, ते पंकज कुमावत सरांनाच मी सांगणार. डायरेक्ट पंकज कुमावत सरांना मी ते मध्यस्थीचं आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना ते नाव सांगितलं आहे आणि कुणाचा फोन येऊन काय झालं ते पण सांगितलं आहे. पण ते नाव मी पंकज कुमावत सरांना सांगणार कारण हिचं इतकं दहशत होती. खरं सांगायचं म्हणलं तर ते त्या मध्यस्थीला पण ते काय करू शकतात हे मला आहे, म्हणून मी आत्ता सध्याला नाव ते सांगणार नाही. मी डायरेक्ट पंकज कुमावत सरांना ते नाव सांगणार. आणि जेव्हा आता SIT स्थापन होईल, पंकज कुमावत सर तर काल जॉईन झाले आहेत, पण साबळे सर आणि सपकाळ सर जरी येतील SIT जेव्हा स्थापन होईल त्यावेळेस मी पहिल्यांदा त्या मध्यस्थीला मध्ये घेणार. या प्रकरणात पाहिलं तरी की याच्यातले जे आरोपी श्री कराड असोसिएशन हे बाहेर देशात जायचे प्लॅन करतात, पण त्याचं म्हणणं की आमच्याकडे पासपोर्ट देखील नाही आहे, पासपोर्ट असं आम्ही SP जमा करणार आहोत. त्यांचं म्हणजे प्रशासन म्हणजे एक त्यांच्या घरचं नोकर होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा दैफळे सरांचा इथून प्रमोशन झालं, दैफळे होते त्यावेळेस ह्या तपासामध्ये, आता शिरसाळ्याला त्यांचं जेव्हा प्रमोशन होतं तेव्हा गोट्या गीत्यानं त्यांचा सत्कार केलेला आहे. डायरेक्टली सगळे म्हणजे गोट्या गीत्यानं त्यांचा सत्कार केला. मग आपण ह्यांना काय म्हणू शकतो? ह्यांच्या घरचंच सगळं प्रशासन होतं, आपण त्याबाबत काहीच बोलू शकत नाही. ह्यांचा पासपोर्ट असो की काय असो, मग आरोपी ते आरोपी आणि जे खरे आरोपी आहेत त्यालाच कडक शासन झालं पाहिजे, ही माझी ठामच भूमिका आहे ना. जे रवी सानपची बदली करण्यात आलेली आहे हे शासकीय बदली करण्यात आलेली आहे. शासकीय बदली म्हणजे आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की ह्यांना जे आडवं येईन त्यांना ते संपवण्याचाच प्लॅन होता. आता संतोष भैया देशमुखच्या प्रकरणात काय झालं आहे हेच झालं आहे. त्यांनी पूर्ण तयारी केली ती, मग तर काहीतर ते आरोपी ह्यांच्या पापाचा घडा भरला होता म्हणून ते आरोपी समोर आले, नाहीतर ते हे बी प्रकरण असंच दाबलं गेलं असतं.
त्यांचं स्वतः म्हणणं की ज्या पद्धती असतील त्याला ते सजा झालीच पाहिजे, या पथकाने जो दोषी असेल ना त्यांना सजा झाली पाहिजे असे स्वतः सुशील कराड म्हणतोय. हां, मग ते जर म्हणतायत ना तर बरंच आहे ना माझ्यासाठी. उलटा माझा न्यायाचा लढा ते लढत असले तर चांगलीच गोष्ट आहे ना. मला पण माझी बी ठाम भूमिका आहे की जे आरोपी आहेत त्यांनाच कडक शासन झालं पाहिजे. आपण याचं नाव घेतलं होतं ना, तुम्ही असेल किंवा ह्याच्यामध्ये स्वतः वाल्मिकाची दोन्ही मुलं आहेत. हां, मी तर नाव घेतलं होतं कारण मी ज्या वेळेस त्या खोरात गेले त्यावेळेस मला पूर्णपणे आरोपीचे नाव माहिती झाले. आणि सपकाळ सरांनी जे दमदाट्यात आम्हाला 6 नंबर छाटून दिले ते सपकाळ सरांनी माझ्या भावापाशी सगळे नंबर डिटेक्ट केलेले होते. मग आता सुशील जे कराड आहेत ते जे CIBची मागणी करत असते तर चांगलंच आहे ना. उलटं म्हणजे माझ्या न्यायाच्या लढ्यात उलटा त्यांचा पाठिंबा होईल आणि खरे आरोपी तात्काळ अटक होतील. आता काय मागणी असेल तुमची? माझी एवढीच मागणी आहे प्रशासनाला. पहिल्यापासून माझी मागणी आहे की ह्यांचंच प्रशासन सांगतंय आम्हाला की बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबविला. मग ह्यांच्या ओळखी नाहीत, ह्यांचा गुन्हा नाही, ह्यांचा काहीच नाही. हे म्हणतात की 21 महिन्याच्या नंतर कोणी बी येतंय नावं घेतंय. मग 21 महिन्याच्या नंतर येऊन मला का मग ऑफर दिली जाते? मग इतक्या दिवस 21 महिने हे काय करत होते? सुशील कराडने पहिल्यांदा सांगितलं की महादेव मुंडे या व्यक्तीला मी असो, माझा भाऊ असो, माझी मुली आम्ही ओळखतच नव्हतो. हो, फोन करायचा विषयच नाही. फोन म्हणजे ह्यानी मग गोविंद माटेनी चोरमुले सरांना देखत आणि नाचन सरांना घ्या म्हणा PCR मध्ये. नाचन सरांना देखत PI नाचन आहेत नाही असं त्याचे त्यांच्या देखत आहे. गोविंद माटे म्हणलेत का नाही बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबिला. मग ह्यांनी काय केलं नाही तर का तपास थांबवला ह्यांनी? मग ते बी प्रश्नाचं उत्तर द्यावं नाही ह्यांनी. जे आता आरोप फेटाळत आहेत कोणी म्हणत नाही चोरी करून गेल्यास म्हणत नाही की मी त्या घरात चोरी केली म्हणून. मग त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी आरोप फेटाळला आहे ते साध्य बी करून दाखव. तहिवरी न्यायालय म्हणजे ज्यांनी आरोप केला त्यांनी साध्य करून दाखव. आणि जे रवी सानप असतील किंवा नाचवण असतील याचा तपास झाला पाहिजे आणि काय तथ्य असेल ते बाहेर निघालं पाहिजे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, ठेवण्यासाठी परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.